पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा दाब्यावर. वनराज अंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या. बालाजीनगरमध्ये गोळ्या झाडून केली हत्या. नीट पेपरफुटी प्रकरणी नाशकातील क्लासेसची चौकशी. नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर. शुभम खैरनारच्या चौकशीतून काही क्लासेस संस्थानांची नावं समोर. महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला. जागा वाटप लवकर पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. भाजप 48, शिवसेना 29 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ मिळणार. विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात सुटणार. सूत्रांची माहिती. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये एकमत नाही. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष. शरद पवार गटाची महत्वपूर्ण बैठक. आज मुंबईमध्ये होणार. बैठक संपन्न. शरद पवार, सुप्रिया सुळे बैठकीला राहणार उपस्थित. राष्ट्रवादीची बैठक पुढे ढकलली. राष्ट्रवादीची आज होणारी बैठक आता 26 मे रोजी होणार. पक्षातील अंतर्गत नाराजी संदर्भामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची घेणार भेट. मवियाचं शिष्टमंडळ आज चोक्कलिंगम यांची भेट घेणार. एसआयआर संदर्भामध्ये चर्चेची शक्यता. राज्यासह देशभरातील औषध दुकानदारांचे आज एकदिवसीय बंद. ऑनलाईन औषध विक्रीवर ती बंदीच्या मागणीसाठी बंदची हाक. देशभरातील 12.5 लाख औषधांची दुकानं राहणार बंद. वाल्मिक कराडची बीड जिल्हा कारागृहामध्ये प्रकृती बिघडली. कराड 3 दिवसांपासून सलाईनवर. युरोसिसायटिस संसर्गाचा प्राथमिक अंदाज. गोंदो अशोक खरात ईडीच्या ताब्यामध्ये. ईडीचे अधिकारी अशोक खरातचा कसून तपास करणार. पुन्हा न्यायालयामध्ये त्याला हजर करणार. अशोक खरातची कालची रात्र ईडी कोठडी. एपीएमसी मार्केटमध्ये एसीबीची मोठी कारवाई. 1,40,000 रुपयांची लाच घेताना 2 अधिकारी अटकेत. मंजूर कामाच्या बिलासाठी 15% कमिशनची मागणी. तुकाराम मुंडेंच्या 21 वर्षांच्या कार्यकाळातील 25वी बदली. आता मुंडे एफडीएच्या आयुक्तपदी. 6 दिवसांनंतर सापडला गायिका इंदर कौर यांचा मृतदेह. पंजाबी कलाकार पुन्हा एकदा निशाण्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर. इटलीच्या पंतप्रधानांकडून मोदींचं स्वागत. आज दोन्ही पंतप्रधानांमध्ये होणार चर्चा. रशियाचे अध्यक्ष पुतीन सप्टेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यावरती. 12 सप्टेंबरला पुतीन करणार भारताचा दौरा. ब्रिक्स परिषदेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती. इराणवर पुन्हा लष्करी हल्ला करावा लागू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत. इराणकडे थोडा वेळ शिल्लक असल्याचा इशारा. युद्धामुळे झालेली नुकसान भरपाई द्या. होर्मुझमधील नाकेबंदी हटवा. इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव. ट्रम्प यांच्या भूमिकेकडे लक्ष. काँगोमध्ये इबोलाचे 131 बळी तर 513 संशयित रुग्ण. काँगोच्या आरोग्य मंत्र्यांची माहिती. आज केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना. केकेआरसाठी महत्वाचा सामना.